खुशखबर पैसे येताच काढून घ्या ही विनंती, माफ करा उशीर झाला। आता राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून अखेर बहिणींचे नशीबच चमकले। एकूण 3000 रुपये होणार आहेत आता बँक खात्यावरती जमा। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता 3 दिवस हप्त्याचे वाटप सुरू राहणार आहे। यामध्ये आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण आता 3000 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यांचा समावेश असून आता 15 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता पैशाचे वाटप सुरुवातीला 15 जिल्ह्यातील महिलांना वाटप करण्यामध्ये येणार असून सुरुवातीला SBI आणि पोस्टाच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की एकूण आता 3000 रुपये तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम तर तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की एकूण 3000 रुपये तर आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये तर येणारच आहेत। मात्र त्यासोबत आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता लाडक्या बहिणींना 3 मोठे गिफ्ट देखील मिळणार आहेत। या ठिकाणी आता सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती तर जमा होणारच आहेत। मात्र त्यासोबत आता तुम्हाला 3 मोठे गिफ्ट मिळणार आहेत। राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे। फक्त स्क्रीनवरती पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती तर जमा करण्यामध्ये येणारच आहेत। मात्र त्यासोबत आता तुम्हाला 3 मोठे गिफ्ट मिळणार आहेत। यामध्ये आता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला घरकुल योजनेचे एकूण 2 लाख रुपये देखील मिळणार आहेत। या ठिकाणी आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा देखील लाभ मिळणार असून आता घरकुल योजनेचे 2 लाख रुपये देखील तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि तिसरं जे गिफ्ट आहे ते म्हणजेच की आता मोफत साडीचे देखील वाटप सुरू झाले आहे। लाडक्या बहिणींना आता मोफत साडीचे देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 15 जिल्ह्यातील महिलांना 10व्या आणि 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये वाटप करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता 3 मोठे गिफ्टचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करावे लागणार आहे, कोणते काम केल्यानंतर तुम्हाला घरकुल योजनेचे 2 लाख रुपये मिळणार आहेत, त्याचबरोबर कोणते काम केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये मिळणार आहेत आणि कोणते काम केल्यानंतर तुम्हाला मोफत साडीचा देखील लाभ मिळणार आहे। सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की आता 3 दिवसांमध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे 10वा आणि 11वा हप्ता। म्हणजेच की आता एकत्र 3000 रुपयांची रक्कम थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। सुरुवातीला आता 15 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार असून पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता सुरुवातीला SBI आणि पोस्टाच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की जर तुमचे SBI आणि पोस्टाचे जर बँक अकाउंट असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता लवकरच हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची 1500 रुपये आणि मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची 1500 रुपये असे एकूण आता 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या 15 जिल्ह्यातील महिलांना वाटप करण्यामध्ये येणार आहे सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी राज्य सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना 3 मोठे गिफ्ट मिळणार आहेत। आता कोणते काम केल्यानंतर हे गिफ्ट मिळणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आता आपलं जे पहिलं गिफ्ट आहे ते म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये। आता गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे ते म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे। नोंदणी केल्यानंतर तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडर योजनेच्या लाभाचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा लाभ मिळेल।
हा अर्ज म्हणजेच की तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर नोंदणी म्हणजेच की अर्ज केला की लगेच तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये मिळणार आहेत। आता दुसरं जे मोठं गिफ्ट असणार आहे ते म्हणजेच की आता तुम्हाला घरकुल योजनेचे एकूण 2 लाख रुपये मिळणार आहेत। आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये देखील आता महिलांना प्राधान्य देण्यामध्ये येणार असून यामध्ये जर तुम्ही नाव नोंदणी केली तर तुम्हाला देखील घरकुल योजनेचे एकूण 2 लाख रुपये मिळणार आहेत। त्यानंतर जर आपलं तिसरं जे गिफ्ट आहे ते म्हणजेच की आता मोफत साडी देखील आता मिळणार आहे। मोफत साडीचे देखील आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारचा महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे। आता आंबेडकर जयंतीनिमित्त महिलांना मोफत साडीचे वाटप सुरू झालेले आहे। ज्या म्हणजेच की आता शिधापत्रिक धारक महिलांना आता मोफत साडीचे म्हणजेच की वाटप सुरू झाले असल्यामुळे आता तुम्हाला देखील मोफत साडी तर फिक्स मिळणारच आहे। त्यानंतरचं जे गिफ्ट म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेचा 11वा 10वा आणि 11वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे। एकत्र आता 3000 रुपयांची रक्कम थेट तुमच्या बँक अकाउंटवरती जमा करण्यामध्ये येणार आहे। सुरुवातीला SBI आणि पोस्टाच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचं देखील बँक अकाउंट पोस्टाचं असेल किंवा SBI बँकमध्ये तुमचं जर बँक अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता हप्त्याची रक्कम ही लवकर मिळणार आहे। म्हणजेच की एकूण आता 3000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। या ठिकाणी आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। तर मग आता सुरुवातीला कोणत्या 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे ते तर आपण पुढे पाहणारच आहोत। त्यापूर्वी राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 11व्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये तर आता मिळणारच आहेत। त्याबरोबर आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता फक्त 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। या संदर्भामध्ये राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की आता नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजना असेल किंवा इतर कोणतीही योजना असेल, या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फक्त 500 रुपयांचाच लाभ मिळणार आहे। जर तुम्ही या कोणत्याही योजनेचा लाभ जर घेत नसाल तर तुम्हाला आता 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 11व्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण आता तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यातील महिलांना वाटप करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता हे 15 जिल्हे कोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आता आपला पहिला जो जिल्हा आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। पहिला जो जिल्हा आहे तो आहे आता सातारा। सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी देखील महिलांना गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर मोफत साडीचे देखील आता वाटप करण्यामध्ये येणार असून आता घरकुल योजनेचे देखील आता 2 लाख रुपये मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला घरकुल म्हणजेच की आवास योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे बीड। बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर पुढील जिल्हे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, छत्रपती संभाजीनगर। आता या जिल्ह्याचा म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील लाडकी बहीण योजनेला गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील मिळणार असून आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये तसेच आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आणि मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण आता 3000 रुपये देखील वाटप करण्यामध्ये येणार आहेत। यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यातील देखील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता धुळे, नंदुरबार, नाशिक या 3 जिल्ह्यातील देखील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 3 जिल्ह्यातील म्हणजेच की धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे बुलढाणा तसेच धाराशिव या देखील जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता पुढील जिल्ह्यांची देखील नावे समोर येत आहेत। यामध्ये आता यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश आहे तसेच नागपूर। आता या देखील जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी देखील गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये, मोफत साडी आणि 10व्या आणि 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे पुणे, मुंबई या देखील जिल्ह्यातील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून
या ठिकाणी देखील गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये मोफत साडीचे देखील वाटप करण्यामध्ये येणार असून हप्त्याची रक्कम एकूण 3000 रुपये एकत्र आता मिळण्याची शक्यता, म्हणजेच की आता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे, ते म्हणजेच की तुम्ही जर आता हे 2 कामे केले नाहीत तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे। आता कोणते 2 कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे ते या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता। पहिलं काम म्हणजे ई-KYC। जर तुम्ही ई-KYC जर नसेल केले तर तुम्हाला आता हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला 2 महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे। पहिलं म्हणजे तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे, म्हणजेच की आधार कार्डची ई-KYC। जर तुम्ही ई-KYC नसेल केले तर तात्काळ ई-KYC करून घ्या, कारण की ई-KYC केले तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे। आणि दुसरं जे महत्त्वाचं काम असणार आहे ते म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी संलग्न करून घेणे महत्त्वाचे आहे। जर हे 2 कामे तुम्ही केले तर तुम्हाला हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।